नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्याअंतर्गत भरदिवसा एका गुन्हेगाराची त्याच्या साथीदाराने चाकू भोसकून हत्या केली। मृत लिखित उर्फ लकी आडे वय वर्ष 28 हा साईनगर दाभा येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे। तर आरोपी सागर घोष वय वर्ष 26 हा सुद्धा साईनगर येथील रहिवासी आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार लकी आडे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे। त्याच्यावर खून, प्राणघातक हल्ला असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। त्याला गांजा ओढण्याचीही सवय आहे। तो वडिलांसोबत ट्रान्सपोर्टमध्ये काम करतो। मंगळवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास लकी हा टेकडीवाडी जिल्हा परिषद शाळेच्या शेजारी असलेला त्याचा मित्र विकी लोखंडे वय वर्ष 34 याच्या घरी दारू आणि गांजा पिण्यासाठी आला होता। तेथे तो विकी आणि मित्र आरुष उर्फ सागर घोष वय वर्ष 26 याच्यासोबत बसून दारू आणि गांजा पिऊ लागला। या दरम्यान सागरचा लकीसोबत काही कारणावरून वाद झाला। यानंतर सागरने लकीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली आणि घटनास्थळावरून पळ काढला। लकीला रक्ताच्या तारळात पडलेला पाहून विक्कीने कॉलनीत धाव घेत हत्येची माहिती दिली। घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा करून आरोपींचा शोध सुरू केला। त्यानंतर सागर उर्फ आरुष घोष याला पोलिसांनी ताब्यात घेतले। सागर टाटा येस गाडी चालवतो। मात्र या हत्या प्रकरणातील विकी लोखंडे याची भूमिकाही संशयास्पद असून पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे।